जय शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी बाबा राजे गणपतराव देशमुख. आज खूप दिवसानंतर व्यक्त व्हायची इच्छा झाली. असं वाटलं व्यक्त व्हावा, कारण वेळ तशी आहे. आज बघायला गेलं तर एक 3 ते 4 दिवसापूर्वी मुंबई जवळ कल्याणपाशी बदलापूर नावाचं एक शहर आहे. या शहरामध्ये 3 वर्षाच्या 2 मुलींचा विनयभंग झालेला आहे. देवाची कृपा झाली. त्या परमात्म्याचे आभार मानले पाहिजे त्या मुलींच्या आईवडिलांनी आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनीच, की एवढ्या लहान मुलींवरती की इथून पुढची काही वेगळी घटना झाली नाही, की बाबा जेणेकरून मनुष्य जातीला, मानव जातीला काळिंबा फासला जाईल अशी दुसरी घटना झाली नाही. की आपण बघतोय की रोज बलात्कारांवरती बलात्कार झालेले आहे. स्वतंत्र भारतामध्ये आज 78 वर्ष झाले. आपण स्वतंत्र आपल्याला मिळालेलं आहे स्वातंत्र्य, पण तरी पण आपण पारतंत्र्यातच आहोत असं वाटायला लागले. त्या मुलींवरती विनयभंग झाला. शाळेने प्रकरण दाबून धरलं. त्या मुलीचे आई वडील, त्या 2 मुलींचे आई वडील पालक 12 तास बदलापूर शहरामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनला फिरत होते. पण दुर्दैवाची गोष्ट अशी, या देशातला कायदा असा, या देशातली यंत्रणा अशी, या देशातले नेते, या देशातले पोलीस अधिकारी असे की यांनी त्या मुलींच्या आई वडिलांची कंप्लेंट एकाही पोलीस स्टेशननी नोंदवून घेतली नाही. अशी मानव जातीला काळिंबा फासण अशी घटना त्या बदलापूरमध्ये झाली. बरं ठीक आहे, तिथं झाली. आज बदलापूरचा चक्काजाम झालेला आहे. लोकांनी रेल्वे अडवून धरलेली आहे. आज विविध ठिकाणची, विविध क्षेत्रातली लोक, विद्यार्थी लोक, म्हातारे कोतारे, प्रत्येक माणूस बदलापूर रेल्वे स्टेशनला जाऊन बसलेला आहे. माझा सॅल्यूट आहे बदलापूरकरांना की तुम्ही आवाज उठवला. देशामध्ये आजपर्यंतचा एवढा आवाज कुठेच उठलेला नाहीये जो आवाज बदलापूरमध्ये उठलेला आहे. लहान लहान लेकरांवरती शाळांमध्ये अत्याचार होतो. अशी ठीक आहे, एक घटना ओपन झाली बदलापूर मधली. मुली शाळेत जायला नकार देत होत्या म्हणून आई वडिलांनी चॉकलेटचं, इतर कोणत्या गोष्टींचं आमिष दाखवून मुलींना बोलत्या केल्या की बाबांना तुम्ही शाळेत का जात नाहीये. त्यावेळेस त्या मुली बोलत्या झाल्या की आमच्या बरोबर असा प्रकार झालाय. बरं ठीक आहे, 3 वर्षाच्या मुली, काय कळतंय? एवढ्या लहान लहान कळ्या, त्या फुलाच्या कळ्या, त्यांना काय कळतंय 3 वर्षाच्या मुलींना? बरं, ज्या नराधामाने अत्याचार केला त्याला पोलिसांनी 4 दिवस झालं कस्टडीमध्ये ठेवलाय. त्याला त्याच्या मनासारखं जेवण भेटतंय, त्याची हवा ओके चालू आहे. ठीक आहे, पोलिसांचं काम त्या बाबतीत करतात. ज्या वेळेस पोलीस गुन्हेगाराला उचलतात त्याच्यानंतर ते त्याला तिथं ठेवतात. दादा भाईंचे फोन येतात, आमदार खासदारांचे फोन येतात, नको त्यांचे फोन येतात आणि पोलीस त्या दबावाला बळी पडतात किंवा पोलीस संबंधांमध्ये जातात आणि या अशा लोकांना अभय देतात. माझा बोलायचा उद्देश एकच आहे. मला एकच म्हणायचं, देशामध्ये आज भारत म्हणजे या जगाचा केंद्रबिंदू आहे. या देशामध्ये, हा देश जो इथं देवांनी जन्म घेतला, देव या पृथ्वीवरती जर उतरले असतील तर भारतात, जर या देशामध्ये जर मुलगी सिक्युअर नाहीये, जर 2-2, 3-3 वर्षाच्या मुलींवरती जर बलात्कार होत असेल तर इथली यंत्रणा करती काय? बरं, बलात्कार करणाऱ्याला 7 वर्षानंतर मोकाट सोडण्यात येतं. बरं ठीक आहे, त्याला सोडण्यात येतं. त्याला जर तुम्ही त्याच वेळेस जर पब्लिकच्या हवाली केला, त्याला, त्याच्या कुटुंबाला, ठीक आहे, लोक म्हणतात गुन्हेगाराला जात नसते, गुन्हेगाराला धर्म नसतो, पण गुन्हेगाराला कुटुंब असतं. एक कुटुंब जर खलास केलं ना एखाद्या गुन्हेगाराचं, एखाद्या चिमुरड्या पुरीवरती जर बलात्कार होतोय आणि उघड्या डोळ्यांनी यंत्रणा बघतीये, उघड्या डोळ्यांनी कायदा बघतोय, कायदा इतका घाणेरडा आणि नालायक झालाय या देशामधला. या देशातले पोलीस इतके करप्ट झालेत, बोटावर मोजण्या इतके पोलीस चांगले राहिले, बोटावर मोजण्या इतके जज लोक चांगले राहिले, बाकी इतके तुम लोग इतने गिर गए की पैशाच्या हव्यासापोटी तुम्ही तुमचं शिक्षण सोडलं, तुम्ही घेतलेल्या शपथा सोडल्या. परवा दिवशी घडलेला पुण्यामधला प्रकार, हरामखोर साला तो जज तिथला पुण्यातला, तो काय म्हणतोय, 300 पानाचा निबंध लिहा आणि पोराला बाहेर पाठवतो. अरे कायद्यावरती विश्वासच नाही राहिलेला. ज्या वेळेस एखाद्या नेत्याच्या घरात आमदार, खासदार, मंत्री, एखादा मुख्यमंत्री किंवा गृहमंत्री याच्या घरामध्ये ज्यावेळेस एखाद्या चिमुकलीवरती असा अत्याचार होईल, हो नाही, ती इच्छा आमची नाहीये, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, पण ज्यावेळेस ह्यांच्या घरामध्ये हा प्रकार होईल ना त्यावेळेस ह्यांचे डोळे सर्रास उघडतील. आज मला रोजचे 100 फोन येतात कितीतरी शाळांमधून. ठीक आहे बाबा, आपण काय सरकार नाहीये, आपण लोकप्रतिनिधी नाहीये किंवा आपल्याकडे काय अशी कोणती पॉवर नाहीये की आपण जाऊन तिथे ऍक्शन घेऊ. कितीतरी शाळांमध्ये गैरप्रकार होतात, कितीतरी कॉलेजमध्ये गैरप्रकार होतात, कितीतरी आयटीच्या ठिकाणी कितीतरी कंपन्या आहेत, त्या कंपन्यांमध्ये मुलींची हॅरेसमेंट होती. बरं, पोलीस स्टेशनला जातात, मुलींचे पालक जातात, 50 प्रकारचे प्रश्न पोलिसांचे. पोलीस अजिबात गुन्हा दाखल करून घेत नाहीये. मग तुम्ही ठेवलेत कशाला? तुम्ही कशासाठी आहेत? जर संविधानाने जर आम्हाला सगळ्यांना जर
अधिकार दिलेले, जर कायदा आमच्यासाठी बनवलेला आहे, कायदा पब्लिकसाठी बनवलाय ना, जर पब्लिक पोलीस स्टेशनला जात असेल आणि पोलीस जर दखल घेत नसतील ना, तर तुमच्या जिंदगीवरती तुम्हाला तो ड्रेस घालायचा अधिकार नाहीये. मी प्रत्येक वेळेस बघतो, मी लोक पोलीस स्टेशनला जातच नाही. लोकांना माहिती हे मॅनेज होतात. यांना दादाबाईंचे फोन येतात, एखाद्या आमदाराचा, एखाद्या भाडकाव हरामखोर आमदाराचा फोन येतो आणि तो कुठल्या तरी एखाद्या चांगलं काम करणाऱ्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला लावतात. त्यावेळेस हे एकदम कसोशीने चौकशी करतात, एकदम असा प्रयत्न करतात की आम्ही खरे सिंगम आहोत आणि तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवरती कारवाया करता, गोरगरिबांना अटकवता, लटकवता आणि ज्यावेळेस तुमच्यावरती खरंच कर्तव्य बजवायची वेळ येते ना, त्यावेळेस बाकी पोलिसांना तुम्ही मागे फिरता. आज आम्हाला तुमच्याबद्दल नाराजी आहे. आम्ही प्रत्येक वेळेस म्हणतो की पोलीस म्हणजे या देशाचा, या जनतेचा, या गोरगरिबांचा, या दीनदुबळ्यांचा, या 18 पगड 12 बलुत्यांचा रक्षक आहे. पण आता ती गोष्ट लोकांच्या पचनी पडायला लागलेली नाही. लोक काय म्हणतात की पोलीस म्हणजे आता भक्षक झालेले आहेत. त्या मुलीचे आई वडील 12 तास बदलापूर शहरामध्ये फिरत होते. त्यावेळेस बदलापूरचे आयुक्त गेले कुठे होते? सिनियर पीआय काय करत होते? तिथला पीएसआय काय करत होते? तुम्ही गुन्हे दाखल करून घेत नाही. एवढी जर ही संवेदनशील गोष्टी या अशा घडत असतील आणि यांच्याकडे जर लोक जर दुर्लक्ष करत असतील, जर अधिकारी लोक दुर्लक्ष करत असतील, तर सर्वसामान्यांनी जायचं कुठं? कुणाकडे न्याय मागायचा? माझी विनंती आहे बदलापूरकरांना, बदलापूरच्या आसपासचे शहरं जेवढे आहेत, नवी मुंबई, कर्जत आणि या महाराष्ट्रातली बरीच ठिकाणं आहेत, या लोकांनी बदलापूरकरांना पाठिंबा द्या. आपला सॅल्यूट आहे त्या बदलापूरकरांना. ते खरे मर्द आहेत. त्या मर्दांनी शाळेच्या तर आईला घोडा लावलाच, प्रशासनाच्या पण आईला घोडा लावला, सगळ्यांच्या आईला घोडा लावला त्यांनी. आज पब्लिक सकाळी 8 वाजल्यापासून आता वाजले किती? 5 वाजत आलेत, अजूनही पब्लिक रेल्वे ट्रॅकवरून हटलेली नाहीये. मी तर म्हणतोय एक्सप्रेस हायवे जाम करा, जमलेल्या लोकांनी एअरपोर्टला चाला, त्याशिवाय होणार नाही. बदलापूरच्या शेजारी हाकेच्या अंतरावरती असणारं उरण जे पनवेलच्या तिथं आहे, जिथं जेएनपीटी सारखं भारतातली म्हणजे सगळ्यात मोठं एक्सपोर्ट इम्पोर्ट तिथून होतं, तिथं पण एका मुलीवरती बलात्कार झाला, तिच्या गुप्तांगावरती वार करण्यात आलं, तिची ब्रेस्ट कापण्यात आली, बोलायला पण लाज वाटती. आणि 2 दिवस प्रकरण गाजलं मीडियावरती, सोशल मीडियावरती, प्रिंट मीडियावरती. 2 दिवसानंतर प्रकरण बंद झालं. सरकार म्हणतं, पोलीस म्हणतं की आम्ही आमचं काम करतोय, कायदा हातात घेऊ नका, कायद्याच्या पुढे कोण जाणार नाही, कायदा सगळ्यांना सेम आहे. नाही, माझा बिलकुल विश्वास नाहीये. कायदा सगळ्यांना सारखा नाही. कायदा हा श्रीमंतांसाठी आहे, गोरगरिबांच्या लोकांना कायदा नाही. कायदा गरिबांना अजिबात भेटत नाही. प्रत्येक वेळेस या देशामध्ये चिमुरड्यांवरती बलात्कार होणार आणि हिजड्यासारखे तुम्ही आणि आम्ही हातामध्ये कॅन्डल घेऊन फिरणार. कोणच्या आई घाल्याने आपल्या हातामध्ये कॅन्डल दिली? कोणचा हरामखोर होता? अरे छत्रपतींचे मावळे आपण, तलवारी हातात घेऊन नंगा नाच करणारे आपण, रक्ताची होळी खेळणारे आपले पूर्वज, त्यांचे वंशज आपण, आणि आज आपण आपल्या घरातल्या आया बहिणींवरती बलात्कार होतो आणि आपण कॅन्डल घेऊन रस्त्यावरती फिरतो. आपण हिजडे झालो, प्रशासन हिजडं झाले, सरकार हिजडं झाले आणि त्याच्यामुळे आपल्यावरती ही वेळ आलेली आहे. माझी विनंती आहे प्रत्येकाला की लाडकी बहीण योजना आली, ठीक आहे, 1500 रुपये आम्हाला भेटले, सगळ्या मुलींना बायकांना 1500 रुपये भेटले, पण लाडक्या बहिणीची आज जर आबरू, जर तिच्या शरीराचे लक्तर जर रस्त्यावरती तुडवली जात असेल ना, तर काय करणार? आणि आपण म्हणतो बेटी बचाव बेटी पढाव. कोणत्या हरामखोरांनी हा नारा दिला? ही टॅगलाईन कुणी चालू केली? बेटी बचाव बेटी पढाव. अजिबात नाही. लोक गर्भामध्ये पुरीला मारायला लागली. त्याचं कारण हे की नको, आपण म्हणतो छत्रपती जन्माला यावे पण शेजारच्या घरात, कारण आपली लायकी नसती. आपली लायकी नाहीये छत्रपतींना लहानाचं मोठं करायला. म्हणून आज लोक म्हणायला लागली मुलगी जन्माला यावं पण शेजारच्या घरात, आपल्या घरात नको. तिचं संगोपन करणं फार अवघड गोष्ट आहे. पोरगी म्हणजे हा धगधगता लावा आहे. ही 3.5 शक्तीपीठाची ही जननी आहे. तिच्या उदरातून तुम्ही आम्ही जन्म घेतलेला आहे. तेव्हा आपण हा निसर्ग बघितलेला आहे. नुसतीच पोरगी जागवा, नुसतीच पोरगी शिकवा आणि नुसतीच पोरगी वाढवा. कशासाठी? मुलगी कशासाठी? पोरीच्या अंगाचे लक्तरे काढण्यासाठी, तिच्यावरती बलात्कार करण्यासाठी, तिच्या शरीरात तिच्या गुप्तांगावरती वार करण्यासाठी आणि तिची प्रत्येक वेळेस अवहेलना करायसाठी. जर मुलीला जर जन्माला देणार असं ना, तर नको रे बाबा, त्या मुलीला जन्म नको. कारण इथं फुटाफुटावरती नराधम आहेत. प्रत्येकाची नजर वाईट आहे. कितीतरी पोलीस स्टेशन मधून एका बाईचा एक मेसेज आहे, कात्रज मधून, पुण्यामधून, त्या बाईवरती फाईन पडली होती. तिने एका पोलिसाला फोन पेने पैसे पाठवले. 3 दिवसांनी कात्रज सारख्या ठिकाणून पुण्यात 3 दिवसांनी त्या पोलिसांनी तिला मेसेज केला, हाय हॅलो जेवल्या का? अरे हरामखोरांनो, काय संबंध येतो तुमचा? तुम्ही रक्षक आहेत का भक्षक आहेत? मी सगळ्या पोलिसांना बोलत नाही, पण ही कळकळ आहे.
ही आतुरता आहे. जर लोकांनी जर तुमच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली ना तर बाकी अवघड होईल सगळं. हा जो कोण नराधम बदलापूर मधला पकडलाय ना, लोकांनी पोलीस प्रशासनाचं ऐकू नका, लोकांनी शासनाचं पण ऐकू नका. हे बघा, जनता जनार्दन आहे. तुम्ही आम्ही जो टॅक्स भरतो ना त्याच्यात प्रत्येक आमदाराच्या पोराच्या अंगावरती अंडरवेअर येते. प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री, प्रत्येक अधिकारी, शासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्या बायकांच्या अंगावरती ज्या साड्या येतात ना हे तुमच्या आणि आमच्या टॅक्स मधल्या येतात. तुम्ही आणि आम्ही पैसे भरतोय. आपल्या घामाचा पैसा आहे हा कुठून 2 नंबरचा कमवला नाही. त्याच्यामुळे घाबरू नका कोणाला. तुम्ही एखाद्या पोलिसाला घाबरसा, आमदाराला घाबरसा, खासदाराला घाबरसा, घंटा कोण कुणाची वाकडी करत नाही. या देशामध्ये संविधानी मार्गाने आपण जगतो, संविधानी मार्गाने आपण जगायचं आणि संविधानानेच आपण चालायचं. आपल्यावरती रॅगिंग कोण करू शकत नाही. बदलापूरमध्ये जो नीच प्रकार झालाय ना हा प्रकार प्रत्येक ठिकाणी होतो. आज तिथं झालाय, उद्या या पुण्यामध्ये होईल, बऱ्याच ठिकाणी होईल, रोज होतो. ही प्रकरणं ओपन होत नाहीये, कुणी दखल घेतली जात नाही. स्थानिक आमदार तिथं अवेलेबल नाहीये. आयुक्त आले, 1 तासभर थांबले, निघून गेले. कुणाला कुणाशी घेणं देणं नाही. मी आजही सांगतो 2 दिवस हे प्रकरण चालन, 2 दिवसानंतर पुन्हा जैसे ते पुन्हा प्रकरण बंद करण. आणि माझी विनंती आहे बदलापूरकरांना, हटू नका. जोपर्यंत या हरामखोराला पब्लिक मध्ये नागडा करून फाशी देत नाही ना कायदा गेला उडत. जर त्या 2 मुलींवरती बलात्कार होऊन जर त्यांना मारून टाकण्यात आलं असतं तर पोलिसांनी काय आश्वासन दिलं असतं? नेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं असतं? घंटा काय आश्वासन दिलं नसतं. मी माझी कळकळीची विनंती, हटू नका. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही ना तोपर्यंत हटायचं ना. आपण कायदा हातात घेत नाहीये. आपल्याला कुठं दगडफेक नाही करायची, आपल्याला कुणाला मारायचं नाहीये, आपल्याला कुणावरती कुठल्या समाजाला शिव्या नाही द्यायच्या, कुणाला कुठली सरकारी तोडफोड करायची नाही, शासकीय प्रशासकीय यंत्रणांची वाटोळ राख रांगोळी करायची ना. आपल्याला आपला हक्क मागायचा आहे. परवा दिवशी एका डॉक्टरवरती बलात्कार झाला, एका सायको पोलिसांनी बलात्कार केला, 3 बायका होत्या त्याला आणि त्यांनी त्या पोरीला मारून टाकली. इतर नराधम जे मार्केटमध्ये फिरतात हे असे इथून तिथून चालतं. राजकारण्यांचे कार्यकर्ते, एक नेत्याचा एक पीए, बायका जर तिथं त्याच्याकडे काम घेऊन गेले ना हा त्यांच्या बरोबर अनैतिक संबंध जोडतो. ते नाव पण लवकरच बाहेर येणार आहे आणि त्या गोष्टीची ना उकल होणार आहे. माझी विनंती आहे सगळ्यांना की स्वतःच्या पोरींना सांभाळा. शाळा सिक्युअर नाहीयेत. हे शाळेवाले हरामखोर साले, हे प्रायव्हेट शाळेवाले, हे 12 बापाचे, यांनी प्रायव्हेट शाळा काढल्यात, यांनी फक्त फीस घ्यायचं ठरवलंय. प्रत्येक ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये एकही आपल्या मायबोली मराठीची प्रिन्सिपल नाही. सगळ्या परप्रांतीय आणून बसवले, त्यांना कुणाशी घेणं देणं नाहीये. फक्त इथं मराठी मुलं टार्गेट केली जातात. शाळांवरती लक्ष द्या. या शाळांचा जो नंगानाद चालू आहे ना, शाळांमध्ये विद्यार्थी किती येतात, काय करतात, रोज काय होतं याच्याशी कुणाला घेणं देणं नाही. फक्त पैसे येऊ द्या, आम्हाला पैसे द्या. माझी विनंती आहे महाराष्ट्रातील अखंड या संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना की बाबांनो स्वतःच्या मुलींना जपा. आज जर आपण आपल्या मुलींकडे लक्ष नाही दिलं, बारीक बारीक लेकरांकडे लक्ष नाही दिलं, वाटुळं होईन बरं का, वाटुळं. आणि या वाटुळ्याला जबाबदार फक्त आई आणि बाप असतील. कुणाला घेणं देणं नाहीये. तुम्ही तुमचं मतदान करतात, तुम्ही पैसे घेतात, तुम्ही मोकळे होतात, तुम्ही लाचार आहेत. तुम्ही काय शासनाला बोलणार, तुम्ही काय सरकारला बोलणार. माझी विनंती आहे, माझी पोलीस प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, बाबांनो ही लोक जी गुन्हे दाखल करायला येतात ना, अरे गुन्हे दाखल करून घ्या. एखादी व्यक्ती गुन्हा दाखल करायला आली ना तुम्ही 5 तास लावता, 5 तास लोक वैतागून निघून जातात. आणि हे मी नाही बोलत, हे सोशल मीडिया बोलती. सोशल मीडियावरती प्रत्येक ठिकाणी ब्लॉक टाकलेले आहेत लोकांनी, प्रत्येक ठिकाणी लोकांनी त्यांचे लेख टाकलेले आहेत. प्रत्येक पोलिसाचा ज्या पोलिसांनी बायकांना त्रास दिलेला ना त्या पोलिसांची डिटेल आहे. प्रत्येक ठिकाणी सोशल मीडियावरती पडली जाते. पण या देशाची यंत्रणा इतकी नालायकीनं झाली, हरामखोर वरच्या नेते लेवलची, की इथं काहीच होत नाही. कुठल्या तरी नेत्याचा फोन येतो, कुठल्या तरी भाईदादाचा फोन येतो आणि कार्यक्रम फिट केला जातो. जास्त बोलत नाही. एकच विनंती आहे, लेकरांना सांभाळा. 9 महिने ज्या माऊलीने पोटामध्ये लेकरू वाढवलेलं असतं आणि त्या पोरीवरती एक बालवयामध्ये ज्यावेळेस तिच्यावरती बलात्कार होतो ना, देवा नको रे हे दिवस. तेव्हा नको त्या लेकराला जन्माला घालू. बायकांनो मुलींना नका रे जन्माला घालू. जर त्या मुलींवरती पुढे जाऊन जर खरंच बलात्कार होणार असेल ना, त्यांच्या शरीराचे जर खरंच लचके तुटणार असतील ना आणि लचके जर हे नराधम ओढणार असतील ना, तर बायकांनो माझी एक विनंती आहे, मुलीला जन्माला नका घालू. या आई घाल्यांची हवस पूर्ण करायसाठी जर ते लेकरू जन्माला येणार असेल ना तर ते लेकरू नाही जन्माला आलं पाहिजे. जास्त नाही बोलत मी. बदलापूरकरवाल्यांना सपोर्ट करा. आज ते उभे राहिले, ते खंबीरपणे लढतायत. हे बघा, सिस्टम बदलायला वेळ नाही लागणार. ज्यावेळेस तुम्ही आणि आम्ही रस्त्यावरती सर्वसामान्य उतरू ना
त्यावेळेस सिस्टम बदलणार आहे आणि सिस्टम आहे ना मायका लाल कोणता चेंज नाही करू शकत. जनता जनार्दन आहे. तुम्ही आम्ही टॅक्स पेई आहेत. जोपर्यंत आपण पैसे नाही फेकत तोपर्यंत यांच्या बायका नाचू शकत नाही. लक्षात ठेवा. जोपर्यंत तुम्ही आम्ही टॅक्स नाही देत तोपर्यंत करप्शन होऊ शकत नाही. आपल्या पैशावरती पेट्रोल डिझेल सकट पोचले जातोय आपण नेते लोकांना आणि सगळ्या अधिकाऱ्यांना. त्याच्यामुळे बदलापूरकरांनो माझी विनंती आहे, हटू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत. वेळ आली तर अख्खा महाराष्ट्र बदलापूरमध्ये येऊन बसन, पण त्या नराध आम्हाला फाशी दिल्याशिवाय सुट्टी देऊ नका. जर आज आपण गप बसलो ना, ट्रेन बंद झाली म्हणून तुम्हाला एवढा उकळ्या फुटल्या काय शासनाला. अरे कुठल्या तरी माय माऊलीचं आहे ना हड बंद होतंय रे. तिचं हृदय बंद होतंय ज्या वेळेस आहे ना चिमुरडीवरती बलात्कार होतो. अरे 2.5-3 वर्षाच्या पूर्वीवरती परवा दिवशी बलात्कार झाला. मिली रे पोरगी. अरे मिली पोरगी. अरे कशाला मग पुरी जन्माला घालायच्या? कशाला म्हणता बेटी बचाव बेटी पढाव? कशाला ती लाडकी बहीण कशाला पाहिजे ती? विनंती आहे माझी बदलापूरकरांनो, आज हटू नका. आज हटले ना अख्खा देश हटेन. मी तुम्हाला सांगतो एक नवीन वळण पडन, एक पायंडा पडन या देशामध्ये. बलात्कार करणाऱ्याला सुट्टी नाही. इथं सुट्टी द्यायची नाही. मारून टाका यांना. कायदा हातात घ्या वेळ आली तर, पण पुरींच्या शरीराच्या अंगाची लचकी तोडून देऊ नका. जास्त बोलत नाही. हॅट्स ऑफ बदलापूर.